MHCD एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा एक असा क्रायटेरिया आहे की जर तुम्ही हा क्रायटेरिया फुलफिल केलात तर तुम्ही 12वी नंतर MHCDची एक्झाम त्याचसोबत ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्ही एलिजिबल होता. बट जर तुम्ही हा क्रायटेरिया फुलफिल नाही केलात तर तुम्ही 12वी नंतर इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. लास्ट इयर भरपूर अशी मुलं होती ज्यांचा हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर नव्हता झाला. सो त्या मुलांना ड्रॉप घ्यावं लागलं आणि परत ती मुलं ह्या वर्षी CETची एक्झाम देतात. सो नक्की हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आणि हा क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी तुम्हाला 12वी मध्ये किती मार्क मिळवावे लागतात तर तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. आणि असेच जर तुम्हाला CETच्या रिगार्डिंग अपडेट्स आणि इन्फॉर्मेशन पाहिजे असेल देन मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. सो फर्स्ट ऑफ ऑल इंजिनिअरिंग अँड फार्मसी या दोन्हीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया थोडा डिफरंट आहे. सगळ्यात पहिले आपण बघूया की नक्की हे इंजिनिअरिंगचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया नक्की काय आहे. आता जर तुम्हाला 12वी नंतर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हे तुम्हाला 3 सब्जेक्ट असतील. हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे 300 मार्क्स होतात. प्रत्येक सब्जेक्टला 100 मार्क्स. तर हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे टोटल 300 मार्क्स होतात. तर 300 मार्क्सपैकी तुम्हाला PCMमध्ये मिनिमम 135 मार्क्स आले पाहिजेत. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 134 मार्क्स आले तरी पण चालतील, बट मिनिमम तुम्हाला एवढे मार्क आले पाहिजेत. आणि जर तुम्ही कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल, रिझर्व्ह कॅटेगरी कोणते आहेत तर हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेलं आहे. सो जर तुम्ही कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 300 पैकी मिनिमम 120 मार्क्स हे आले पाहिजेत. जर तुम्हाला 119 मार्क्स आले तरी पण चालतील, बट जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी एलिजिबल नसणार आहात. म्हणजेच काय की तुम्ही 12वी नंतर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकणार. आता जर हे तीनही सब्जेक्ट मिळून जर तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स या 3 सब्जेक्टमधून तुम्ही केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकता दुसऱ्या सब्जेक्टनी. रिप्लेस करू शकता म्हणजे काय आणि कोणत्या सब्जेक्टनी रिप्लेस करू शकतो तर ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सब्जेक्टची लिस्ट देतो की कोणत्या सब्जेक्टनी तुम्ही रिप्लेस करू शकता. सगळ्यात पहिले आहे बायोटेक्नॉलॉजी, देन आहे बायोलॉजी, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, देन कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मॅटिक्स अँड प्रॅक्टिसेस, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स अँड एंटरप्रेनरशिप. तर ह्या सब्जेक्टपैकी कोणत्या तरी एक सब्जेक्ट तुम्हाला आता 12वीला असेल. सो इन केस फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून जर तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर केमिस्ट्रीच्या जागी ह्या लिस्टमधनं जो पण तुम्हाला आता 12वीला सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट तुम्ही केमिस्ट्रीच्या जागी पुट करून तुम्ही तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल जर तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून सुद्धा तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल बट तुम्हाला 12वीमध्ये IT सब्जेक्ट असेल तर तुम्ही केमिस्ट्रीच्या जागी IT सब्जेक्ट पुट करू शकता. म्हणजेच काय फिजिक्स प्लस IT प्लस मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचा क्रायटेरिया हा तुम्ही क्लिअर करू शकता. जर तुमचा 12वीमध्ये बायोलॉजी सब्जेक्ट असेल तर फिजिक्स प्लस बायोलॉजी प्लस मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचा क्रायटेरिया तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. बट एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ह्या 2 सब्जेक्टला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत बिकॉज फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. हे दुसऱ्या सब्जेक्टनी रिप्लेस तुम्ही नाही करू शकत. तुम्ही फक्त केमिस्ट्रीलाच तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टनी रिप्लेस करू शकता. आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळं समजलेलं असेल की नक्की इंजिनिअरिंगचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. आता जर तुम्हाला 12वी नंतर कोणत्याही ऑनलाईन UG आणि PG कोर्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉलेज विद्याची वेबसाईट ही तुम्ही चेकआउट करू शकता. या वेबसाईटवरती जस्ट तुम्हाला काही तुमचे डिटेल्स फिलअप करायचे आहेत आणि काही क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. त्याच्यानंतर AI मॉडेल अकॉर्डिंगली तुम्हाला ऑनलाईन युनिव्हर्सिटीजची लिस्ट प्रोव्हाइड करेल आणि हे सगळे युनिव्हर्सिटीज गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याकडे 2 ऑप्शन मिळतील. सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल सोबत कनेक्ट होऊ शकता आणि दुसरं ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेज विद्याच्या एक्सपर्ट सोबत पण कनेक्ट होऊ शकता. हे जे काउन्सिलर्स आहेत हे तुमच्या पूर्ण ॲडमिशनपासून ते तुमच्या प्लेसमेंटपर्यंत तुमच्या सोबत असतील. ऑल्सो ह्याकडे तुम्हाला युनिव्हर्सिटीला कम्पेअर करायचा पण ऑप्शन प्रोव्हाइड केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल युनिव्हर्सिटीला कम्पेअर करू शकता बेस्ड ऑन देअर इम्पॉर्टंट फॅक्टर्स जस्ट लाईक फीज, अप्रुव्हल्स, प्लेसमेंट, स्टुडंट रेटिंग, EMI फॅसिलिटी अँड अजून भरपूर काही. बेस्ट पार्टीज ह्याच्यामध्ये तुम्ही फीज आणि EMI बेस्टवर सुद्धा तुम्ही कंपॅरिझन करू शकता. ऑल्सो कॉलेज विद्याची प्लेसमेंट सपोर्ट सर्व्हिस आणि ऑनलाईन करिअर बुस्टर प्रोग्राम पण तुम्हाला प्रोव्हाइड करते ज्याची प्राइस ऑलमोस्ट 6,999 रुपीज आहे. बट जी मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे जर तुम्ही त्या थ्रू गेलात तर तुम्हाला हे फ्रीमध्ये मिळेल. ह्याच्यामध्ये जॉब्स अँड इंटर्नशिप पोर्टल्स पण आहेत विच विल बी ॲक्सेसिबल आफ्टर युअर ॲडमिशन. प्लस कॉलेज विद्या तुम्हाला 10,000 रुपीची सबसिडी सुद्धा प्रोव्हाइड करते जर तुम्ही कोणत्याही एका युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं तर. नाउ लेट्स टॉक अबाउट फार्मसी एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता फार्मसीचा पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा थोडाफार इंजिनिअरिंग सारखाच आहे. ह्याच्यामध्ये पण तुमचे 3 सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. ह्या 3 सब्जेक्टचे टोटल मार्क्स तुमचे 300 आहेत म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला 100 मार्क्स. तर ह्या 3 सब्जेक्टचे टोटल मार्क्स तुमचे 300 आहेत.
आता जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्या PCB मध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी ह्या 3 सब्जेक्टमध्ये 300 पैकी मिनिमम तुमचे 135 मार्क्स आले पाहिजेत जर तुम्हाला हा क्रायटेरिया फुलफिल करायचा असेल तर, आणि जर तुम्हाला 134 मार्क्स मिळाले तरी पण चालतील, बट ह्याच्यापेक्षा कमी मार्क तुम्हाला नाही मिळाले पाहिजेत, नाहीतर तुम्ही पुढच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. आणि जर तुम्ही कोणत्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, रिझर्व कॅटेगरी कोणते आहे तर ते मी तुम्हाला परत स्क्रीनवरती दिलेलं आहे. जर तुम्ही कोणत्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 300 पैकी मिनिमम 120 मार्क्स मिळाले पाहिजेत PCB मध्ये, तरच तुम्ही हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर होऊ शकता. जर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कमी मार्क मिळाले म्हणजे जर तुमचे 119 मार्क्स मिळाले तरी पण चालतील, बट 119 पेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्ही पुढच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. म्हणजे जी तुमची ॲडमिशन प्रोसेस होते त्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी हा क्रायटेरिया तुम्हाला क्लिअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता जर हे 3 सब्जेक्ट मिळून जर तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर PCB मधून म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजीमधून तुम्ही बायोलॉजी सब्जेक्टला रिप्लेस करू शकता मॅथमॅटिक्सने. आता ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग सारखं नाही आहे, तुमच्याकडे मल्टिपल सब्जेक्ट नाही आहेत. जसं की इंजिनिअरिंगवाल्यांकडे CS सब्जेक्ट आहे, IT सब्जेक्ट आहे, परत वेगवेगळे वोकेशनल सब्जेक्ट आहेत, बट फार्मसीवाल्यांकडे जास्त सब्जेक्ट नाही आहेत. फार्मसीवाल्यांकडे फक्त एकच आहे, तो आहे मॅथमॅटिक्स. म्हणजे जर तुमचा PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट मिळून जर तुमचा क्रायटेरिया फुलफिल होत नसेल, बट तुमचं 12वीमध्ये मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट असेल तर तुम्ही बायोलॉजीला मॅथमॅटिक्सने रिप्लेस करू शकता. म्हणजेच काय, फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स, तर हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचा क्रायटेरिया तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. ह्याच्यामध्ये तुमच्याकडे दुसरे सब्जेक्ट नाही आहेत, फक्त मॅथमॅटिक्सच एक सब्जेक्ट आहे. आणि एक तुम्ही लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. ह्या 2 सब्जेक्टला तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टने रिप्लेस नाही करू शकत. म्हणजे जर तुमच्या मनात विचार आला की दादा माझा हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर होत नाही आहे, मला फिजिक्समध्ये खूप कमी मार्क आहेत, तर मी फिजिक्सच्या जागी मॅथमॅटिक्स ठेवू शकतो का, म्हणजे मॅथमॅटिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी, तर तसं तुम्ही नाही करू शकत. बिकॉज फिजिक्स अँड केमिस्ट्री हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. तुम्ही रिप्लेस करू शकता तर ते फक्त बायोलॉजीलाच तुम्ही रिप्लेस करू शकता मॅथमॅटिक्सने. आणि जर आपण इंजिनिअरिंगचं बघितलं तर इंजिनिअरिंगमध्ये फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट होते. हे मी आता तुम्हाला इंजिनिअरिंगचं सांगतोय की इंजिनिअरिंगमध्ये फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट होते. तुम्ही केमिस्ट्रीला दुसऱ्या सब्जेक्टने रिप्लेस करू शकत होतात, बट फार्मसीमध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. तुम्ही फक्त बायोलॉजीलाच तुम्ही रिप्लेस करू शकता मॅथमॅटिक्सने. आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळं समजलेलं असेल. नक्की हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ह्याच्या रिगार्डिंग जे पण तुमचे डाऊट्स होते हे तुमचे सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील. ऑल्सो काही मुलांचे डाऊट्स होते 50-50 रूलबाबत. बरेच मुलं विचारत होते की दादा ह्या वर्षी 50-50 रूल अप्लाय होणार आहे का. ज्या मुलांना माहिती नाही आहे त्या मुलांना सांगतो की 50-50 रूल म्हणजे मध्यंतरी एक न्यूज आली होती की तुमचे 12वीचे 50% मार्क हे काउंट केले जाणार आणि CEDचे 50% मार्क हे काउंट केले जाणार. हे दोन्ही मार्क कंबाईन करून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. तर अशी एक न्यूज आली होती, बट हा रूल कधी पण इम्प्लिमेंट झाला नव्हता. तर बऱ्याच मुलांचे प्रश्न आहेत की दादा 2025मध्ये हा 50-50 रूल अप्लाय होणार आहे का. तर एक मी तुम्हाला सिंपल सांगतो की तुमचा 50-50 रूल ह्या वर्षी अप्लाय होणार नाही आहे. आधी पण हा कधी पण अप्लाय झाला नव्हता, ह्याच्या रिगार्डिंग फक्त न्यूज आली होती, बट हा कधी पण रूल अप्लाय झाला नव्हता आणि ह्या वर्षी पण अप्लाय नाही होणार. कारण की CED सेलनी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन ब्रॉशर प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये 50-50 रूलबाबत अजिबात काही उल्लेख केलेला नाही आहे. तर सिंपल मी तुम्हाला सांगतो की ह्या वर्षी तुमचा 50-50 रूल अप्लाय होणार नाही आहे. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला ह्या रिगार्डिंग काही पण डाऊट असतील तर ते तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नक्की त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा ट्राय करेन. सो गाइज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड